Nimbalkar was also there, and we decided that we should join with the NDA, and the people of the Maharashtra has given clear-cut mandate against all odds in that election after the debacle in the parliament election, because only I got elected, all others we miserably lost, and overall the NDA was also lost in the state of Maharashtra. But after that, our comeback in the field is really amazing for all of us. So people of the Maharashtra has given clear-cut mandate under the leadership of Ajit Pawar. So our decision with joining hands with India is continued to be there. Those who want, they can join. I again say they can join. I can't say anything about the merger because there is no any thought or any proposal with us. I think that's enough. सर, राज्य सरकारवर आरोप होत आहे म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या अनुदानाचे 430 कोटी रुपये म्हणजे अनुसूचित जातीचे 430 कोटी वळवले लाडकी बहीण योजनेतून. एक असं आहे की आपण एक लक्षात घ्या, मी राज्याचा अर्थमंत्री राहिलो आहे. तुमचं आणि माझं एक पुरोगामी राज्य आहे की ज्या राज्याने अनुसूचित जाती आणि जमातीसाठी आपल्या अर्थसंकल्पातला 10% आणि 11% हिस्सा हा दरवर्षी अर्थसंकल्पात राखीव ठेवला. गेल्या वर्षी 24-25 या आर्थिक वर्षात जेवढा नियतव्यय त्यावेळच्या अर्थमंत्री म्हणून अजितदादांनी या दोन्ही विभागासाठी ठेवला होता, त्या दोन्ही विभागाला 25-26 या आर्थिक वर्षामध्ये 3-3 हजार कोटींनी नियतव्यय वाढवलेला आहे. एक भाग ज्या अपेक्षेप्रमाणे वाढणं होतं त्याच्याहीपेक्षा अधिक वाढवलेला आहे. दुसरा भाग असा की या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये सर्व घटकांतील माझ्या महिला भगिनी आहेत. स्वाभाविकपणाने अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती किंवा ओबीसी या सगळ्यांच्यासाठी वेगवेगळ्या योजना आहेत की ज्या योजनेचा लाभ हा त्यांना मिळतच असतो. आपल्या राज्यामध्ये एकदा आपल्याला माहिती करता घेतो, 2 मिनटं आपली घेतो. बॅरिस्टर अंतुले मुख्यमंत्री असताना त्यांनी संजय गांधी निराधार योजना चालू केली, 100 रुपयाची पेन्शन. आय एम टॉकिंग अबाउट 1981, 44 इयर्स पास्ट. ती योजना त्यांनी सुरू केली आणि ते संभाजीनगरला गेले. तर एक महिला उभी होती खूप प्रचंड गर्दीत, पण ती अंतुलेंना बघत होती, पाहत होती. अंतुलेंनी बोलवलं की काय? ती म्हणाली मला तुमच्या संजय गांधी निराधार योजनेचा फायदा नाही मिळत. म्हणाल काय नाही मिळत? ते म्हणाल पण निजामाची पेन्शन सुरू आहे. तर निजामाची पेन्शन किती? तर 1 रुपया. 1 रुपया पेन्शन मिळत होती म्हणून तिला दुसऱ्या योजनेचा लाभ मिळत होता. अंतुलेन तिथूनच PG गवई चीफ सेक्रेटरी होते, फोन केला आणि ते रद्द केलं आणि ज्या योजनेचा लाभ अधिक असेल ती मिळेल असा निर्णय घेतला. आजही राज्यात ते चालू आहे. मी का सांगतोय तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती याला जो नियतव्यय वाढून दिलेला आहे तो मंत्रिमंडळाने मान्य करून, म्हणजे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाने तो त्या विभागातला दिला आहे. त्याच्यामुळे तो वळवला पळवला. त्या दिवशी मला असं वाटतं की देवेंद्रजींचं वक्तव्य आपलं कुठेतरी पुण्यात का नाशकात आपण पाहिलं असेल. कुठला वळवला नाही आणि पळवला नाही, आहे तो आहे असं त्यांनी मुख्यमंत्री म्हणून उत्तर दिलं. आज प्रदेशाध्यक्ष म्हणून, कारण ही सगळी टीका अर्थमंत्र्यांच्या वरती येते आणि मी सुद्धा अर्थमंत्री राहिले असल्यामुळे किंवा मी आज 25 वर्ष विधिमंडळात होतो, 10 वर्ष लोकसभेत आहे. मी मुद्दा माहिती करून घेतली की माझ्या पक्षाच्या नेत्यांच्याकडून काय नेमकं नियतव्यय करताना होतं आहे ती माहिती घेतली. तर ती मंत्रिमंडळाचा सामूहिक निर्णय, त्यामुळे तो वळवला नाही पळवला नाही, तो योग्य ठिकाणी आहे आणि तो योग्य लाभार्थ्यांना दिला जातो आहे. शासन निर्णय आलेला आहे आपण एक लक्षात घ्या की तो वळवला जात असताना त्या घटकातल्या लाभार्थींना दिला जातो आहे. जो नियतव्यय वाढून दिला, समजा 3,000 कोटीचा नियतव्यय अनुसूचित जातीला वाढून दिला, 2,500 कोटी रुपयाचा नियतव्यय, हायपोथिकेटल बोलतो आहे, मला एक्झॅक्टली फिगर माहीत नाही, अनुसूचित जमातीला वाढून दिला, तर त्या निधीतून त्या प्रवर्गातल्या ज्या भगिनी आहेत त्यांना तो निधी जातो आहे. त्या तो वळवला नाही जात, तर त्या हेडखालीच तो निधी तिकडे जातो आहे. वैष्णवी हागवणे हुंडाबळी प्रकरणानंतर चर्चेत आलेले ITS अधिकारी जामिनदार सुपथर यांना राष्ट्रवादी प्रोटेक्ट करतात अशा पद्धतीचे आरोप होत आहेत. ते बऱ्याच काळ या क्षेत्रामध्ये राहिले पुण्यातून आणि अजूनही राज्य सरकार त्यांच्याविषयी ठोस भूमिका घेत नाही अशा पद्धतीचे आरोप. नाही, आता कोणी कुठल्या काला कुठे राहावं किंवा काय त्याचा राष्ट्रवादीचा काय संबंध मला काय कळू शकलं नाही. कारण गेले अनेक वर्ष शेवटी पोलीस दलातल्या वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या ह्या वरिष्ठ पातळीवरती त्या ठिकाणी घेतात. त्यामुळे तुम्ही जे आता कसं आहे की सगळे जवळचे आहेत. आता जवळचा कुठला
चुकीचा वागला तर त्याला अजितदादांच्या स्वभावाप्रमाणे कधी माफ नाही. त्यामुळे हे आरोप प्रत्ययहीन आहेत. पक्षाला आणि पक्ष नेतृत्वाला बदनाम करण्यासाठी जाणीवपूर्वक काही हितसंबंधी व्यक्ती करतायत, काही पक्ष करतायत. त्याची माहिती आम्हाला जरूर आहे. योग्य वेळेला त्या संदर्भामध्ये मी बोलणार आहे. आगामी काळात महापालिका निवडणुका आहेत, त्या आपल्याला त्याचे यश संपादन करण्यासाठी तुम्ही मागणी करता म्हणताय. परंतु मुंबई किंवा इकडे जर बघितलं तर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा पुन्हा सुरू झाली. त्याचा काय परिणाम असणार? तो पण आता मुद्दा तसा खूप असा वरतीच हायपोथेटिकलच आहे. येतात की नाही, कारण ते दोन्ही ठाकरे आहेत. प्रत्येकाची वैशिष्ट्ये असतात, तशी ते ठाकरे नावाचं एक वैशिष्ट्यच आहे. तेव्हा ते येतात की नाही, त्या कोणतरी म्हटल्याबरोबर पांडुरंगाला माहिती, मला माहीत नाही. राज ठाकरे म्हणतात की तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडा, काँग्रेसची मी टाळी देते तुम्हाला. उद्धव ठाकरेंना म्हणतात त्यांनी काय टाळ देताना बोलावं, काय नाही बोलावं, त्यांचा अधिकार आहे ना. मी कशाला त्याच्याबद्दल काय बोलू. You see, Mahayuti is very strongly united. The CM and both the Chief Minister, along with their cabinet colleagues of every alliance party, they are strongly with each other. Sometimes some different opinion can be there, but it doesn't mean that our unity is being break somewhere. It is not like that. It is just an gossiping, nothing else. Political gossiping. I just again word the political. Who? Tell me who? No, but if there is no at all, nothing in that, then it can be said. But no, nothing like that. Not at all. I think it's conclude. आपण सर्व उपस्थित राहिल्याबद्दल आपले आभारी मानतो आणि पुन्हा एकदा विनंती करतो की 10 तारखेच्या वर्धापन दिनाच्या सोहळ्याला आपल्या सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.